हॅलो फ्रेंड्स, तर आज सकाळची सुरुवात छान अशी बाल्कनीमध्ये उभी राहून झाली होती. हे पहा, वातावरण तर इतकं छान झालं होतं, आभाळ आलं होतं, अजून ऊन नव्हतं पडलं, तर असं शिराळसारखं वाटत होतं. खूप छान वातावरण मस्तपैकी. मग मी इथं उभा राहूनच छान गरम पाणी घेतलं सकाळचं. आणि हे पहा, मस्तपैकी कोथिंबीर माझी इतकी छान आलेली आहे. मी इथं धने टाकले होते आणि खरंच खूप सुंदर, मला तर इतकं छान वाटतं हे पाहून की किती छान हिरवीगार ती उगवली आहे, एकदम दाट. आणि गुलाबाला खूप दिवसानंतर एक कळी आली आहे. पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं होतं, दाखवलं होतं की माझ्या गुलाबाच्या झाडाला एकसोबत की 4-5 गुलाब होते. आणि त्यानंतर पहा, परत खूप दिवसानंतर ही कळी आलेली आहे. तर मला ती पाहून इतका आनंद झाला होता ना की काय सांगू. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळची तयारी म्हणून मी मूग पाण्यात भिजत घातले आणि या सकाळसाठी मी डाळ लावण्यासाठी डाळ धुत होते. डाळ, भात, भेंडीची सुकी भाजी आणि पोळ्या, आजचा असा मेन्यू होता सकाळचा. आणि मग काय, त्यानंतर दिवसभराची कामे झाले, थोडा वेळ गार्डनला जाऊन आले आणि पुन्हा सायंकाळी आपलं तेच रुटीन. आता आपल्या बायकांचं काय असणार, घरी सकाळ संध्याकाळ 2 टाईम स्वयंपाक करा आणि मग काय तेच स्वयंपाकाला भाजीला काय बनवायचं. मला तर असं वाटतं की कधी कधी स्वयंपाक बनवायला एवढा वेळ नाही लागत, तेवढा विचार करायला लागतो की नेमकं काय बनवायचं खरंच. तर मग आज काय म्हटलं, भाजीला बी काय नव्हतं, मग छान असं बटाट्याची भाजी केली, काळ्या वाटणाची, जसं गावाकडं आमच्या इकडं करतात ना त्या टाईपची. कांदा खोबरं वाटून त्याचा मसाला करून मिक्सरला आणि छान बटाटे असे उभे कापून, कारण ही अशी भाजी आहे ना पातळ रशाची, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. आणि मी इथं स्वयंपाक करत असताना दादू माझ्यासोबतच असतो. मला देखील छान वाटतं की दादूला गप्पा मारत मारत माझा स्वयंपाक चालू असतो. आपलं हा करायला लागला आहे तो पण आता, मम्मी बाबा असं बोलायला लागला आहे हळूहळू. तर आय होप तो लवकरच थोडा अजून बोलायला लागेल, म्हणजे मला देखील छान वाटेल. तर छान असं मग मी इथं भाकरी करून घेतल्या. आणि हे पहा, माझा गॅस आज देखील बंद पडला होता, मलाही कळालंच नाही बरंच 10-15 मिनटं. त्यानंतर मी जेव्हा भाजी उतरायला गेले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की गॅस बंद पडला आहे. आता लवकरात लवकर मला असं वाटतं की मला नवीन शेगडी घेण्याची गरज आहे, कारण बऱ्याचदा माझ्याकडनं हा प्रॉब्लेम होतो आहे. गॅस मी बारीक करून भाजी ठेवते आणि गॅस कधी बंद पडतो आहे कळतच नाही. आणि माझ्या समोरच्या साईडला किचनच्या खिडकी असल्यामुळं तिकडून हवा येत राहते आणि ती बहुतेक त्या हवेमुळं बंद होत असेल गॅस. तर असो, आता काय करणार, नवीन शेगडी घेतल्याशिवाय याला रिपेअर करून पण काय उपयोग नाही. खूप वेळेस रिपेअर केली आणि आता नवीन शेगडी लवकरच घेईल मी. आणि त्यानंतर हे पहा, मस्तपैकी आजचा मेन्यू होता बटाट्याची भाजी, कांदा, लिंबू आणि भात. तर चला या फ्रेंड्स जेवायला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.